Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of impression management. Today we are discuss the common etiquettes mistakes. आपण तुमचा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. आज आपण या लेक्चरमध्ये कॉमन एटिकेट्स मिस्टेक्स याचा स्टडी करणार आहोत. कॉमन मिस्टेक्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी करणार आहोत. कारण अशा कॉमन मिस्टेक्स का होतात तर त्यामध्ये योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो केले नाहीत म्हणून असे मिस्टेक्स या ठिकाणी होत असतात. मग अशा कॉमन एटिकेट्स कोणत्या गोष्टीमध्ये फॉलो केले पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी मिस्टेक होणार नाहीत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नाव लेट्स सी. एटिकेट्स म्हणजे काय तर शिष्टाचार. मग असे शिष्टाचार असे एटिकेट्स कशाला फॉलो केले पाहिजे तर ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या कंपनीमध्ये एम्प्लॉयर्स काम करीत असतात त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. मग असे एटिकेट्स कोणकोणत्या ठिकाणी फॉलो केले पाहिजे तर ज्या वेळेस बिझनेसमध्ये मीटिंग्स घेतल्या जातात त्यावेळी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे. त्यानंतर कॉन्फरन्सच्या वेळेस कोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केला आहे. डायनिंग टेबलच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे हे देखील आपण पाहिले आहे. आणि आज आपण या लेक्चर्समध्ये असे कॉमन मिस्टेक्स का होत असतात तर त्यामध्ये ते एटिकेट्स फॉलो केले जात नाही म्हणून. मग अशा कॉमन मिस्टेक्स कोणत्या आहेत आणि त्यामध्ये कशा प्रकारे एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत आपण त्याचं स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर एटिकेट्स म्हणजे काय तर शिष्टाचार. अशी शिष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक ठिकाणी योग्य त्या प्रकारे फॉलो करणे आवश्यक आहे. एटिकेट इज समथिंग दॅट इज इझी टू लेट स्लाइड. बी माइंडफुल ऑफ युअर मॅनर्स अँड डू युअर बेस्ट टू ऑलवेज डू द राईट थिंग. तर एटिकेट्स काय आहेत एक प्रकारचे मॅनर्स आहेत. जी काही व्यक्ती आहे जो काही पर्सन आहे त्याचे मॅनर्स हे दिसून येतात. जर त्याने योग्य प्रकारे बिहेव केला नाही तर तो ॲरोगंट वाटू शकतो. मग अशा प्रकारे त्या व्यक्तीने कसे वागले पाहिजे मग त्याचे रूल्स कोणते आहेत त्याचे मॅनर्स कोणते आहेत ते एटिकेट्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर यू अँड एव्हरी अराउंड यू विल अल्टिमेटली बेनिफिट अँड यू विल हॅव फेवर रिग्रेट्स ओव्हर युअर बिहेवियर. तर एटिकेट्स फॉलो केल्यामुळे काय होते जो काही पर्सन आहे त्याचे योग्य त्या प्रकारचे बिहेवियर हे समोर व्यक्तीच्या माइंडमध्ये सेट होत असते. त्याच्या माइंडमध्ये हा व्यक्ती कसा आहे याची इमेज क्रिएट होत असते. यासाठी एम्प्लॉयर्सने त्या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी तो काम करतो ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो करणे आवश्यक आहे. इट्स इझी टू कॉल आउट ऑफ द पीपल वेन यू सी देम कमिट मॅनर्स मिस्टेक्स. रिमेंबर that everyone makes etiquette faux pas every now and then, even etiquette experts. The key to making things right is to apologize your whatever it is and move on. Learn from your mistake and try not to keep making the same ones over and over. तर एखाद्या वेळेस जर मिस्टेक घडलीच मिस्टेक्स ह्या प्रत्येकाकडून होत असतात. चुका या प्रत्येक व्यक्तीकडून होत असतात. मग अशा चुका जर झाल्या अशी मिस्टेक जर झाली तर त्यामधून काहीतरी नक्की शिकून घेतले पाहिजे. कारण ती मिस्टेक पुन्हा होणार नाही यासाठी ती चूक आपल्याकडून का घडली त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे एटिकेट्स फॉलो केले नाही मग ते पुन्हा ती चूक होणार नाही यासाठी हे एटिकेट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर अशा कॉमन मिस्टेक्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर कॉमन मिस्टेक फर्स्ट आहे बीइंग इम्पॉलाइट टू एनीवन. कॉमन मिस्टेकमधील
फर्स्ट मिस्टेक कोणती आहे? तर बिईंग इम्पॉलाईट टू एनीवन. इम्पॉलाईट म्हणजे काय? आपण ज्या वेळेस दुसऱ्या व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याबरोबर बोलत असतो, त्यावेळेस आपण पोलाइटली, नम्रतेने त्यांच्याबरोबर बोलले पाहिजे, योग्य त्या प्रकारे बिहेव केला पाहिजे. कारण या ठिकाणी देखील आपली मिस्टेक होत असते. तर अशी मिस्टेक का होते? तर योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो केले नाही, त्यामुळे अशी चूक या ठिकाणी होत असते. तर अशी कॉमन मिस्टेक कोणती आहे? तर बिईंग इम्पॉलाईट टू एनीवन म्हणजे काय? तर बिईंग नाईस टू अदर्स इन ऑल सिच्युएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल ऑफ एटिकेट यू कॅन फॉलो. ओके, या एटिकेटचा अत्यंत महत्त्वाचा असा रूल कोणता आहे? तर कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात तर त्याच्याबरोबर योग्य त्या प्रकारे वागले पाहिजे, बिहेव केला पाहिजे. यू मे नॉट नो प्रॉपर प्लेसमेंट ऑफ डिनरवेअर और व्हेन टू यूज विच फॉर, बट मोस्ट पीपल विल फॉरगिव्ह यू फॉर दोज स्मॉल इन्फ्रॅक्शन्स. ओके, एखाद्या वेळेस तुम्ही डिनरला बाहेर गेला असेल, मग त्यावेळेस ओके एखादा रेस्टॉरंटमध्ये गेला असेल, एखादा हॉटेलमध्ये गेला असेल, तर त्या ठिकाणी जे काही फॉर्क असतात, म्हणजे काही चमचे असतात, जे काही स्पून्स असतात, ओके, तर ते कशा प्रकारे यूज केले जातात हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. कारण डायनिंग टेबल्स वेगळे असतात. मग त्या डायनिंग टेबलच्या वेळेस योग्य त्या एटिकेट्स फॉलो केले तर काय होणार आहे? तर त्या ठिकाणी मिस्टेक ही होऊ शकणार नाही. However, being rude to people is something that you may not be able to undo. People have long memories when they feel they have been wrong or treated badly. तर प्रत्येक व्यक्ती काय करत असतो? जर एखाद्याने चूक केली असेल तर तो लाँग टर्मसाठी त्याच्या माइंडमध्ये हे सेट करून ठेवत असतो. त्यासाठी अशी चूक होणार नाही, अशी कॉमन मिस्टेक होणार नाही, यासाठी त्या एम्प्लॉयर्सनं काय केले पाहिजे? योग्य त्या प्रकारे त्या ठिकाणी जे काही उपयुक्त असतील असे एटिकेट्स फॉलो करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशी स्मॉल मिस्टेक ओके त्या ठिकाणी होणार नाही. पोलाइटनेस एक्सटेंड टू एव्हरीवन यू कम इन कॉन्टॅक्ट विथ, from the doorman of your office or apartment building to your boss and other company executives. तर पोलाइटनेस, नम्रपणा हा असा एक फॅक्टर आहे की त्यामधून आपण कोणत्या व्यक्तीला आकर्षित करू शकतो. जर आपण त्याच्याबरोबर नम्रतेने बोलले, त्याच्याबरोबर नम्रतेने वागणे, तो आपोआप काय होणार आहे? ॲट्रॅक्ट होणार आहे. त्याच्या माइंडमध्ये त्या पर्सनबद्दलची इमेज योग्य प्रकारे क्रिएट होणार नाही. म्हणून लक्षात ठेवले पाहिजे की अशी चूक होऊ नये, अशी कॉमन मिस्टेक होऊ नये. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर भेटाल त्यावेळेस त्याच्याबरोबर पोलाइटलीपणे वागले पाहिजे. तर फर्स्ट कॉमन मिस्टेक कोणती आहे? तर बिईंग इम्पॉलाईट टू एनीवन. ओके, जर प्रत्येकाशी तुम्ही इम्पॉलाईटपणे वागले तर काय होणार आहे? त्या ठिकाणी तुमची रॉंग इमेज क्रिएट होणार आहे आणि एक अत्यंत कॉमन मिस्टेक आहे, हे प्रत्येकाकडून होत असते. मग अशी मिस्टेक होऊ नये यासाठी त्या ठिकाणी कशा प्रकारे वागले पाहिजे, त्या ठिकाणी कोणते शिष्टाचार फॉलो केले पाहिजे, एटिकेट्स कोणते फॉलो केले पाहिजे, जेणेकरून अशी कॉमन मिस्टेक होणार नाही, हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर त्या ठिकाणी इम्पॉलाईटपणे त्यांच्याबरोबर न वागता तर पोलाईटपणे वागणे आवश्यक आहे. सेकंड कॉमन मिस्टेक कोणती आहे? तर बिईंग लेट. प्रत्येक व्यक्तीचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे देखील काय होऊ शकतो? त्या कंपनीमध्ये त्याला त्या ठिकाणी पोहोचायला उशीर होऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेस मीटिंग असेल, एखादी कॉन्फरन्स असेल, तर त्यावेळेस उशीर हा नक्कीच होत असतो. मग अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला लेट झाला असेल तर त्याच्याबरोबर कसे वागले पाहिजे हे देखील माहिती असणे आवश्यक आहे. इफ यू आर वन ऑफ दोज पीपल हू आर क्रोनिकली लेट, यू आर शोईंग डिसरिस्पेक्ट फॉर अदर पीपल्स टाईम. अनेक वेळा काय होते? जर एखाद्या व्यक्ती काही कारणास्तव त्याला उशीर झाला असेल, त्या ठिकाणी काय केले जाते? तर जो काही व्यक्ती उशीर झाला असेल त्या ठिकाणी त्याला डिसरिस्पेक्ट
कोणत्याही प्रकारचा त्याचा आदर केला जात नाही आणि अनेक अदर पीपल्सबरोबर काय केलं जाते, ह्याला उशीर का झाला ते सर्वांसमोर दाखवून दिले जाते. हे एक मिस्टेकच आहे की असे नाही केले पाहिजे. जर त्याला एखाद्या वेळेस लेट झाला असेल तर त्याची प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घेतले पाहिजे. व्हेन यू ॲग्री टू शो at a certain time, be there on time. If you are occasionally late, you will probably be forgive if it isn't something you do often. मग त्या ठिकाणी काय केले पाहिजे, जर त्या एका व्यक्तीला उशीर झाला असेल तर ते विसरून गेले पाहिजे आणि नेक्स्ट टाईम त्याच्याकडून अशी चूक होणार नाही हे त्याला फक्त समजावून सांगितले पाहिजे. ऑलवेज कॉल अँड लेट समवन नो युअर सर्कमस्टान्सेस इन युअर अँड युअर एस्टिमेटेड टाईम ऑफ अरायवल. Try to avoid doing this on a regular basis or you might not get invited to do things with friends. तर जेव्हा कधी उशीर होत असेल एखाद्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीला उशीर का झाला आहे ते समजावून घेतले पाहिजे. त्याला पुन्हा असे उशीर होणार नाही याच्यासाठी त्याला योग्य त्या प्रकारे इन्स्ट्रक्शन्स दिल्या पाहिजे. परंतु अदर पीपल्सबरोबर त्याचे कोणत्याही प्रकारचे इन्सल्ट या ठिकाणी केले नाही पाहिजे. तर अशा प्रकारे सेकंड कॉमन मिस्टेक कोणते आहे तर बीइंग लेट. एखाद्या व्यक्तीला लेट झाला असेल उशीर झाला असेल तर त्याच्याबरोबर कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे, त्या ठिकाणी कोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीचा देखील इन्सल्ट होणार नाही आणि आपल्याकडून चूक त्या ठिकाणी होणार नाही. तर आपण कॉमन मिस्टेक्स पाहत आहोत. तर अशा कॉमन मिस्टेक्स का होतात तर त्याच्यामध्ये योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो केले नाही तर अशा मिस्टेक्स होत असतात. तर फर्स्ट कॉमन मिस्टेक कोणती होती तर बीइंग इम्पॉलाइट टू एनीवन. सेकंड कॉमन मिस्टेक आहे बीइंग लेट. अँड थर्ड कॉमन मिस्टेक कोणती आहे तर फॉलिंग टू इंट्रोड्यूस अदर्स. तर ही थर्ड अत्यंत इम्पॉर्टंट अशी मिस्टेक आहे की त्या ठिकाणी आपण योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर अशी मिस्टेक होत असते. फॉलिंग टू इंट्रोड्यूस अदर्स. तर ही मिस्टेक काय आहे तर व्हेन यू आर विथ टू पीपल हू डोंट नो इच अदर यू शूड ऑलवेज इंट्रोड्यूस देम. ओके, जेव्हा तुम्ही दोन व्यक्तींबरोबर असाल आणि ते दोन व्यक्ती तुम्ही एकत्र येऊन भेटत असाल आणि तुम्ही एकमेकांना ओळखत नसाल तर त्यावेळेस काय केले पाहिजे. ओके, तर जो काही व्यक्ती आहे त्याचं इंट्रोडक्शन त्या समोरील व्यक्तीबरोबर करून दिले पाहिजे कारण ते एकमेकांना ओळखत नसतात. अँड यू शूड ऑलवेज इंट्रोड्यूस देम. ते काय केले पाहिजे त्या ठिकाणी त्या व्यक्तींची त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर इंट्रोडक्शन करून देणे आवश्यक आहे. इफ यू कांट रिमेंबर आयदर ऑफ देअर नेम्स पोलाइटली से समथिंग लाईक आय एम सॉरी, I know we have met but I can't recall your name. Then use the person's name during the introduction and afterward in the conversation. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देत असतो त्यावेळेस त्याचे नाव काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन, ओके, अजून इतर गोष्टी काय केले पाहिजे त्याचं इंट्रोडक्शन केले पाहिजे. तो कोणत्या ठिकाणी काम करतो, ओके, हे सर्व त्या ठिकाणी त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितले पाहिजे. यामधून काय होणार आहे त्या दोघांची ओळख होणार आहे आणि हे असे इंट्रोडक्शन योग्य त्या प्रकारे करता येणे आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देत आहोत त्याचं जर नाव विसरले असेल, ओके, तर त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सॉरी, आय एम सॉरी, ओके, माफी मागितली पाहिजे की मी तुमचे नाव विसरले आहे, प्लीज तुम्ही तुमचे नेम जे काय रिकॉल करू शकता का. अशी त्या ठिकाणी काय केले पाहिजे शिष्टाचार असे मॅनर्स रूल्स फॉलो केले पाहिजे जेणेकरून जो काही समोरील व्यक्ती आहे त्याच्या माइंडमध्ये आपल्याबद्दलची योग्य त्या प्रकारची इमेज क्रिएट होऊ शकेल. त्या ठिकाणी अशी मिस्टेक होणार नाही हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. If you include something you discuss with that person in that past, it will soften the fact that you forget his or her name. ज्यावेळेस तुम्ही सर्वजण असे काय करीत असतात डिस्कशन करीत असतात त्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तीला काय केले पाहिजे त्यामध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे. तर सेकंड कॉमन मिस्टेक कोणते आहे तर फॉलिंग टू इंट्रोड्यूस अदर्स. तर फॉलिंग टू इंट्रोड्यूस अदर्स म्हणजे काय, जेव्हा
दोन पर्सन्स एकमेकांना ओळखत नसतील तर त्या दोघांचे इंट्रोडक्शन हे करून देणे आवश्यक आहे. असे इंट्रोडक्शन करून देत असताना त्यांचे नेम काय, ते कोणत्या ठिकाणी काम करतात, त्यांचे क्वालिफिकेशन काय, हे देखील त्या ठिकाणी इंट्रोडक्शन त्यांचे करून दिले पाहिजे. आणि असे इंट्रोडक्शन करून देताना ते योग्य त्या प्रकारे करून दिले पाहिजे की जेणेकरून ऑल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी क्लिअर होईल. त्यानंतरची कॉमन मिस्टेक आहे चॅटिंग और टेक्स्टिंग ऑन युअर सेलफोन वाईल फिजिकली विथ अदर्स. ओके, अशी कॉमन मिस्टेक कोणती आहे, तर ज्या वेळेस तुम्ही अदर्स पीपलबरोबर असतात, ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही सेलफोन आहे तो यूज केला नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारचे चॅटिंग किंवा टेक्स्टिंग तुमच्या जे काही फोन असेल त्याच्याबरोबर केले नाही पाहिजे. कारण ऑलवेज गिव्ह द पर्सन यू आर फिजिकली विथ युअर अटेन्शन. इफ युअर सेलफोन रिंग्स or you receive a text that needs immediate response, politely excuse yourself and keep all electronic contact brief. Then when you return to the person, apologize the refrain from making a habit of chatting on the phone or texting when you are with some. ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांबरोबर असता त्यावेळेस जर तुम्हाला एखादा कॉल आला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची मान्यता घेऊन त्याच्यानंतरच काय केलं पाहिजे, तो फोन अटेंड केला पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही फोनवर बोलून तुमचे संपेल त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन अपॉलॉइज क्रिएट केले पाहिजे. कारण त्यामुळे काय होते, अशी मिस्टेक त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून अशा छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये मिस्टेक होत असते. जेव्हा आपण अदर्स व्यक्तीबरोबर असतो तर त्याबरोबर त्यांची काय केली पाहिजे, फिजिकली त्या ठिकाणी प्रेझेंट राहिले पाहिजे आणि मेंटली देखील त्या ठिकाणी प्रेझेंट राहिले पाहिजे. नाहीतर तो व्यक्ती तुमच्यावर बोलत असणार आणि तुम्ही दुसऱ्याच ठिकाणी काय करत असणार, काम करत असणार. म्हणून जेव्हा तुम्ही इतर लोकांबरोबर असता त्यावेळेस तुमचा जो काही सेलफोन असेल तो प्रॉपर बंद करून ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे चॅटिंग किंवा टेक्स्टिंग त्या ठिकाणी केले नाही पाहिजे. त्यानंतरची कॉमन मिस्टेक कोणती आहे, ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर अशी चूक होऊ शकते, तर आहे फॉलिंग टू RSVP. तर फॉलिंग टू RSVP म्हणजे काय, तर व्हेन यू आर इन्व्हायटेड टू एनी इव्हेंट वेदर इट्स अ डिनर पार्टी और वेडिंग, लेट द होस्ट नो वेदर or not you will be there as soon as possible. Failing to RSVP can hamper the plans of the person who must organize the guest list, food and space. जर एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या इव्हेंटमध्ये इन्व्हाइट केले असेल, एखाद्या डिनर पार्टीमध्ये इन्व्हाइट केले असेल किंवा एखाद्या वेडिंग फंक्शन्समध्ये इन्व्हाइट केले असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नसाल, तर त्यावेळेस तुम्ही काय केले पाहिजे, तर त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे की मला असा असा प्रॉब्लेम आहे, मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही. ओके, इफ यू सेंड रिग्रेट्स and later discover that you are able to make it, call the host and ask if there isn't too late. आणि जर तुम्हाला उशीर होणार असेल तर जे काय होस्ट असतील त्यांना काय केलं पाहिजे, कॉल केला पाहिजे की मला उशीर होणार आहे, की तुम्ही तुमचा जो काही फंक्शन असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि बी अंडरस्टँडिंग इफ द होस्ट हॅज ऑलरेडी फिल्ड युअर पोझिशन. आणि मग ते होस्ट काय करणार आहे, तुम्हाला समजून घेतील आणि जे काही पोझिशन आहे ते फिल्ड करण्याचे काम त्या ठिकाणी करतील. इफ यू हॅव एक्सेप्टेड अँड यू गेट सिक ॲट द लास्ट मिनिट, कॉल द होस्ट इमिडिएटली. ओके, जर त्या ठिकाणी लास्ट मिनिटला तुम्हाला जर काही आजार आला असेल, तुम्ही विकनेस फील करत तुम्हाला सिक झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, त्या होस्टला इमिडिएटली कॉल केला पाहिजे. अँड नेव्हर चेंज प्लॅन्स इफ समथिंग मोर इंटरेस्टिंग कम्स अलॉंग. आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल न करता जे काय प्लॅन्स केले आहेत त्या ठिकाणी तो फंक्शन्स कंप्लीट झालाच पाहिजे. यू मे नेवर गेट इन्व्हायटेड बाय दॅट होस्ट अगेन इफ यू फाइंड्स आउट. ओके, लक्षात घ्या. तर अशी एक कॉमन मिस्टेक आहे ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेटचा फॉलो नाही केला तर चूक होऊ शकते. तर ज्या ठिकाणी एक वेळेस
अनेक इव्हेंट्स होत असतात आणि फंक्शन्स घेतले जातात. मग त्या ठिकाणी जर तुम्ही पोहोचू शकत नसेल तर जे काही होस्ट असेल त्याला कॉल केला पाहिजे. तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांना सांगितले पाहिजे. जर तुम्हाला लेट होणार असेल तर तेही सांगितले पाहिजे आणि त्या ठिकाणी अशी चूक होणार नाही यासाठी असे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे. त्यानंतरची आहे मिस्टेक. कॉमन मिस्टेक कोणती आहे तर बिईंग टू सेल्फ अब्झॉर्ब. ओके, हे देखील एक कॉमन मिस्टेक आहे. जर त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर मिस्टेक होऊ शकते. तर बिईंग टू सेल्फ अब्झॉर्ब म्हणजे काय तर व्हेन चॅटिंग विथ फ्रेंड्स, फॅमिली और कोवर्कर्स गिव्ह देम इक्वल टाईम ड्युरिंग दी कॉन्व्हर्सेशन. जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर किंवा कोवर्कर्सबरोबर चॅटिंग करीत असता तर त्यावेळेस प्रत्येकाला इक्वल टाईम किंवा ड्युरेशन ते कॉन्व्हर्सेशनसाठी देणे आवश्यक आहे. इफ यू हॅव अ पॅटर्न ऑफ मेकिंग द डिस्कशन ऑल अबाउट यू, यू मे डिस्कवर पीपल वॉकिंग अ वाईड बर्थ around you or running away when they see you coming. You don't want people to see you as a narcissistic or self-absorbed. The best way to have a decent conversation with someone is to ask questions about him or her and then be attentive. If you are a good listener, chances are the person will turn around and ask you क्वेशन्स. जर तुम्ही चांगल्या प्रकारचे लिस्नर असतात तर काय होणार आहे, तुम्ही अनेक क्वेशन्स त्या ठिकाणी विचारू शकता. अँड बॅक अँड फोर्थ कॉन्व्हर्सेशन इज मोर एन्जॉयबल फॉर बोथ पार्टीज अँड विल गेन यू फेवर अमॉंग पीपल यू केअर अबाउट. तर लक्षात घ्या, बिईंग टू सेल्फ ऑब्झर्व ही अशी मिस्टेक आहे की ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर ही मिस्टेक होऊ शकते. मग या ठिकाणी काय केले पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली किंवा कोवर्कर्सबरोबर चॅटिंग करीत असतात तर त्यासाठी तुम्ही कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी इक्वल टाईम दिला पाहिजे. त्यानंतरची कॉमन मिस्टेक आहे हॅविंग बॅड टेबल मॅनर्स. अनेक व्यक्तींना डायनिंग टेबलच्या वेळेस कोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत यांचे मॅनर्स, त्यांचे रूल्स त्यांना माहीत नसतात. त्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकते, मिस्टेक होऊ शकते. इन द वर्ल्ड ऑफ पीपल rushing around, you may have become accustomed to running through fast food, drive through lanes and eating on the run. अनेक व्यक्तींना काय होत असते, सवय असते की चालता चालताच ते काय करत असतात, फास्ट फूड ईट करीत असतात. अँड नॉट ओनली इज दिस बॅड फॉर डायजेशन, इट गेट्स यू आउट ऑफ द हॅबिट ऑफ एक्सरसाइजिंग गुड टेबल मॅनर्स. तर अशामुळे काय होणार आहे, तुमचं जे काही डायजेशन आहे ते बॅड होऊ शकते आणि त्याच्यामधून तुमचं जे काही टेबल मॅनर्स आहेत ते बॅडली त्या ठिकाणी दिसू शकतात. वेन डायनिंग विथ अदर्स, टेक युअर टाईम टू ऑब्झर्व प्रॉपर टेबल मॅनर्स. ज्या वेळेस तुम्ही अदर्स व्यक्तीबरोबर डिनर करीत असता, लंच करीत असतात तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य त्या प्रकारचे टेबल मॅनर्स फॉलो केले पाहिजे, त्यांचे ऑब्झर्वेशन केले पाहिजे की इतर व्यक्ती कशा प्रकारे बिहेव करीत आहेत. इफ यू आर अनक्लिअर अबाउट विच युटेन्सिल्स टू यूज, लर्न बिफोर यू गो. ओके, जर तुम्हाला जे काही युटेन्सिल्स आहेत ते कशा प्रकारे यूज केले जातात ह्यांचे नॉलेज नसेल तर ते तुम्ही शिकून घेतले पाहिजे. डोंट बी इन अ रश व्हाईल इटिंग or you may wind up having accidents that could have easily been avoided. आणि डायनिंग टेबलच्या वेळेस अनेक ॲक्सिडेंट्स होत असतात. म्हणजे जे काही आपण फूड्स खातो ते सांडू शकतात, जे काही युटेन्सिल्स आहेत ते यूज करता येत नाहीत. मग अशा वेळेस जर काही ॲक्सिडेंट्स घेतले असतील तर ते योग्य त्या प्रकारे हँडल करता आले पाहिजे. त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्सचा वापर करता आले पाहिजे. अँड टेक टाईम टू च्यू युअर फूड प्रॉपरली. जे तुम्ही काही खाणार आहात त्याच्यासाठी प्रॉपर टाईम दिला पाहिजे. ती अनेक वेळा तो जो काही घास आहे तो योग्य त्या प्रकारेच खाल्ला पाहिजे. अँड डोंट टॉक विथ युअर माउथ फुल. आणि जर तुम्ही जेव्हा लंच करीत असाल, जेव्हा जेवण करीत असाल तर त्यावेळेस इतर व्यक्तींबरोबर बोलले नाही पाहिजे. इफ समवन आस्क युअर क्वेशन्स right after you take a bite, she most likely will understand and be willing to wait until you chew and swallow. आणि ज्या वेळेस तुम्ही
ईट करीत असाल, खात असाल, तर त्यावेळेस एखाद्याने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले असेल तर त्यावेळेस तो प्रॉपर बाईट खाऊन झाल्यानंतरच जो काही क्वेश्चन्स असेल त्याचे आन्सर त्या ठिकाणी दिले पाहिजे. आफ्टर यू फिनिश इटिंग वेट फॉर दी अदर्स. आणि जर ज्यावेळेस तुम्ही एकत्र जेवण करीत असतात अनेक व्यक्तींबरोबर आणि तुमचे त्या ठिकाणी इटिंग हे फिनिश झाले असेल तर इतर व्यक्तींचे जेव्हा जेवण होईपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही वेट केला पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी टेबल मॅनर्स फॉलो केले तर कोणत्याही प्रकारची मिस्टेक होऊ शकणार नाही. तर हे एक कॉमन मिस्टेक आहे ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे एटिकेट्स फॉलो नाही केले तर चूक होऊ शकते. आणि यामध्ये नेक्स्ट कॉमन मिस्टेक कोणते आहे तर फॉरगेटिंग टू बी थँकफुल. अनेक वेळा काय होते तर अनेक जण हेल्प करीत असतात, त्यांना आपण थँक्स बोलण्याचे, त्यांचे आभार मानण्याचे विसरून जातो. ही एक कॉमन मिस्टेक आहे ज्या ठिकाणी एटिकेट्स फॉलो नाही केले त्यामुळे अशी चूक होऊ शकते. वेन समवन गिव्ज यू अ गिफ्ट और डज समथिंग स्पेशल फॉर यू ऑलवेज शो युअर ग्रॅटिट्यूड. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट दिली असेल ओके तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे. इमिडिएटली से थँक्यू. ओके, त्यावेळेस जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने प्रेझेंट दिली असेल, एखादं गिफ्ट दिली असेल, एखादे काम केले असेल, एखादी मदत केली असेल तर त्यावेळेस ओके इमिडिएटली त्या व्यक्तीला थँक्यू म्हणणे आवश्यक आहे. वेन यू गेट होम सेंड अ ब्रीफ थँक्यू नोट. आणि जर एखादे गिफ्ट तुमच्या घरी तुम्हाला पाठवले असेल तर त्यावेळेस त्याला थँक्यू नोट नक्कीच पाठवणे आवश्यक आहे. इफ टाइम गेट्स अवे फ्रॉम यू डोंट लेट देट बीन अन एक्सक्यूज टू इग्नोर वॉट यू शूड हॅव ऑलरेडी डन. सेंड अ थँक्यू नोट ॲज सून ॲज पॉसिबल. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर त्या व्यक्तीला थँक्यू नोट पाठवणे आवश्यक आहे. कारण अनेक व्यक्ती जेव्हा हेल्प करीत असतात तेव्हा त्यांना त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी मिस्टेक होत असते. मग अशी मिस्टेक का होते तर त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो केले जात नाही. तर असे कॉमन मिस्टेक्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी केला आहे. तर ते कॉमन मिस्टेक कोणत्या आहेत ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर मिस्टेक होऊ शकतात. तर फर्स्ट कॉमन मिस्टेक आहे बिईंग इम्पॉलाइट टू एनीवन. सेकंड आहे बिईंग लेट. थर्ड आहे फॉलिंग टू इंट्रोड्यूस अदर्स. थर्ड आहे चॅटिंग और टेक्स्टिंग ऑन युअर सेल फोन while physically with others. नंतरचे आहे फॉलिंग टू RSVP, being टू सेल्फ absorbed, हॅविंग बॅड टेबल मॅनर्स अँड लास्ट इज फॉरगेटिंग टू बी थँकफुल. तर अशा प्रकारचे कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे एटिकेट्स फॉलो नाही केले तर चुका होत असतात. तर अशा छोट्या छोट्या चुका होऊ नये यासाठी त्या ठिकाणी कशा प्रकारचे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे हे आपण या ठिकाणी त्याचं स्टडी केलेला आहे. तर कॉमन मिस्टेक कोणत्या आहेत त्यांचा स्टडी केला आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहिले आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये जे काही कॉमन मिस्टेक्स आहेत त्यांचा स्टडी केलेला आहे की ज्या ठिकाणी अशा चुका होऊ नये. मग ते कोणत्या एटिकेट्स फॉलो केले पाहिजे, ते एटिकेट्स कोणते आहेत, ते शिष्टाचार कोणते आहेत त्याचा स्टडी आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.